अरे मला कुठे आणलाय शिमग्याच्या नावावर? रस्ता चुकलोय बघा. शपथ. आज काय गेली गाडी गेली गेली गाडी. गणपती बाप्पा हे तांदा माही डोक्षरी. देवा हे कुठे आणले रे? भाई अंधार आहे पूर्ण. लाईटी नाही आहेत का चालू? ओहो आमचे ताराशी हाय शिमगा. ओ चाकरमान्यानो, शिमगा इलो येतास ना गावाक? निघालात पण? मी पण निघतोय. नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला संकल्प घेऊन येतो नवीन एक व्हिडिओ. तर तुम्हाला माहिती असेल कोकणकरांचे दोन सण, एक तर गणपती आणि दुसरा शिमगा. तुम्हाला माझं गाव माहिती असेल, माझं गाव आहे वैभववाडी. आमच्या वैभववाडी तर शिमगा होत नाही, म्हणून मी चाललो मित्राच्या गावी, कुठे गुहागरला. तर चला, आजचा आपला प्रवास होणार आहे आपल्या लाडक्या एक्सप्रेसनी. ते पण कुठून? मुंबईवरून थेट गुहागर. सो आमचा प्रवास कसा असेल, रूट कोणता, प्रवास काय काय पाहायला भेटेल, तर सर्वांना तुम्हाला ह्या ब्लॉगवर पाहायला भेटेल. त्यासोबत ना तुम्हाला मी ना मुंबई गोवा हायवेची ना लेटेस्ट अपडेट पण देईन. तर चला प्रवास पटकन चालू करूया. ह्या प्रवासात ना माझ्यासोबत माझे मित्र पण आहेत, तर त्यांना तुम्ही इंट्रोड्यूस करतो. मग आपला प्रवास होणार आहे आपल्या लाडक्या एक्सप्रेसनी. त्यासोबत आहे FZ आणि 220. सो टोटल प्रवास आहे 300 किलोमीटर मुंबई टू गुहागर. आणि माझ्यासोबत आहे प्रणय, जे की आपण ह्याच्या गावी चाललो आहे. प्रणय पहिल्यांदा ब्लॉगमध्ये येतो आहे. त्यासोबत प्रसन्न, जो की याचा चुलत भाऊ आहे. तर चला, सो आपला प्रवास टोटल 300 किलोमीटर असेल मुंबई टू गुहागर. आपला रूट असेल मुंबई गोवा हायवेज. चिपळूण मार्गे आपण आज जाऊ, तिथून 2 तास पुढे गुहागर. तर पटकन ना काय करू, आधी कोणताही प्रवास चालू करायच्या आधी ना बाप्पाला नारळ देऊया, बाप्पाचा नामस्मरण करून प्रवास चालू करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. आता प्रॉब्लेम असा आहे की ना ह्या दोघांनी ना बॅग सेट केली आहे, पण मला बॅग सेट करायची आहे. माझी बॅग आहे ट्रेक बॅग आपली. तो ह्या छोट्या सीटवर कशी बॅग सेट होणं हा मोठा चॅलेंज आहे. अच्छा, तांदूळ राहिले का पाठीमागे आतमध्ये? हरकत नाही. खूप मेहनत करून ना फायनली ना बॅग कशी तरी ॲडजस्ट झाली आहे. ॲक्च्युली प्रॉब्लेम असा होता की ना हा जो हुक आहे ना तो प्रॉपर अडकत नव्हता, पण आता अडकला आहे. आणि सो असं काही आमचा सेटअप आहे. इथे FZ प्रणय आणि लेफ्टला आपला 220वाला प्रसन्न, सो आणि आपली एक्सपल्स. इथे पण बघा, मला थोडी भीती आहे कारण फर्स्ट टाईम मी ना बंजी कॉर्ड लावून चाललो आहे कुठेतरी कोकणात आपल्या. सो चला, समोर आहे पनवेलचा डीमार्ट आणि राईट मारून आपल्याला लागेल आता मुंबई गोवा हायवे. मग फायनली हा लेफ्ट मारून ना मुंबई गोवा हायवेच्या जर्नीला झाली आहे सुरुवात. आणि आता आपण चाललो कोकणाच्या दिशेने. तर चला मंडळीनो, सकाळी ना बेनिफिट हा असतो लवकर निघण्याचा, कारण की ना वातावरण थंड असतं, त्यासोबत ना ट्रॅफिक नसतं. ट्रॅफिक नसल्यामुळे ना पटकन ना आपण अंतर कट करू शकतो. आम्ही ना 1 तासापूर्वी म्हणजे 4:30 पावणे 5 वाजता निघालेलो मुंबईवरून, आणि बरोबर पावणे 6 वाजता आम्ही आता आहोत मुंबई गोवा हायवेवर. आणि असं काही मुंबई गोवा हायवे रात्रीच्या वेळी, सकाळच्या वेळी पेन क्रॉस करून नागोटने क्रॉस करतोय. आणि ट्रॅफिक बघा, ट्रॅफिक ह्यासाठी आहे कारण की ना रस्ता बनतोय, अजून इकडचा रस्ता बनायचं काम बाकी आहे. सो ही लेटेस्ट अपडेट आहे. जर तुम्ही नागोटनेपर्यंत येत आहेत तर तुम्हाला असा रस्ता डायव्हर्जन मध्ये भेटेल. आणि रस्ता खूप खराब आहे. आई शपथ, ह्याने काय ब्रेक दाबलाय यार, काय ब्रेक दाबलाय ह्याने. भाई आराम से चला यार, काय ब्रेक दाबलाय. ऑलमोस्ट मी त्याला ठोकणार होतो. आता त्याची गाडी अडकली गाडी त्याची. नागोटण्यावरून आता नेक्स्ट आपला हॉल्ट असेल चिपळूणला, कारण की ना प्रणयची जी हाते आहे ना तिचं घर तिथे, आणि दुपारी जेवायला मग तिच्याकडेच मी मुक्काम करणार आहे.
आणि बाजूनी बघा, बाजूला बघा व्ह्यू बघा, आणि कोकण रेल्वे इथून पास होते आपली. सो जस्ट आता वंदे भारत आणि शताब्दी पास झाली आहे. सो भारी फिलिंग येते आहे. आणि आज ना भरपूर जण मी सांगितलं तुम्हाला बाईकवाले ना निघाले आहेत शिमग्याला बाईकवरून गावी. सो त्यातून आपण एक जण. सो मग ना आजचा आपला प्रवास कसा होईल, रूट काय असेल, तर आधी आपण मुंबई गोवा हायवे पकडला, पेन नागोठणे क्रॉस केलं, आणि आता आपण चाललो कोलाडच्या दिशेने. कोलाड, माणगाव, खेड, कशेडी घाट करून आपण जाऊ थेट चिपळूणला. चिपळूणच्या आधी पण एक घाट लागेल जो की आपला परशुराम घाट. पहिल्यांदा आहे ना मी कशेडी घाट आणि परशुराम घाट प्रवास करणार आहे कुठून, आपल्या लाडक्या एक्सप्रेसवरून. सो चला तो प्रवास तुम्हाला पाहायला भेटेल. आणि काय सुंदर व्ह्यू आहे, वाव, जस्ट वाव. असा जर रस्ता असेल ना मुंबई गोवा हायवे पूर्ण, तर गाडी चालवायला का मजा नाही येणार, आणि आपण लवकर पोचू. पण काय माहीत, अरे रे समोर बघा पुन्हा डायव्हर्जन. नागोठाण्याला जाम वाट लागली आहे, रस्ता बनतोच आहे अजून. पण लेफ्टला तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा, राईटचं मरू दे, लेफ्टचं बघा व्ह्यू बघा. आणि रस्ते बघा, मुंबई गोवा हायवे, रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत, देव जाणे. केव्हा कंप्लीट होणार आहे मुंबई गोवा हायवे काय माहीत, अजून काम बाकी आहे. हे नागोठण्याला आहे, मी नागोठण्यावरून आपण थेट जाऊ आता माणगाव करून जाऊ खेड, खेडवरून कशेडी घाट पकडून आपण जाऊ थेट चिपळूणला. त्याआधी आपल्याला आईग नाही परशुराम घाट लागेल. सो त्यानंतर तिथे रेस्ट करू आणि मग पुढचा प्रवास. सगळेच चाललेत गावी, चाललेत आज. चला रस्ता पूर्ण झाला असता ना तर पटकन हा पॅच कंप्लीट झाला असता. कारण आम्ही ना 2 तासात ना 100 किलोमीटर क्रॉस केलं नॉन स्टॉप, कारण रस्ते चांगले होते. बट त्यानंतर आणि आता थोड्या वेळाने ना कोकणातला सर्वात लोकप्रिय टनल म्हणजे कशेडी टनल, तो आता लागेल. इथून फक्त 5 किलोमीटरवर आहे. आता मी आहे पोलादपूरला, आणि पोलादपूरचे रस्ते पावर. सो वाव, हा पण एक छोटासा घाट आहे, नक्की काय आहे मला माहीत नाही, बट एनिवेज जेवण आहे, मस्त आहे. सो आता कशेडी टनल आपल्याला लागेल. घाटातून आपला प्रवास होणार नाही आहे, आपण प्रवास करणार आहोत कशेडी टनलमध्ये. आणि लेफ्ट साईडला बघा व्ह्यू बघा, ओ ज्या क्षणाची वाट पाहिली होती ते म्हणजे कशेडी टनलमधून प्रवास. लास्ट टाइम आपण तुम्हाला आठवत असेल मी वरून प्रवास केलेला घाटातून, पण ह्यावेळी ना मी कशेडी टनलमधून प्रवास करतोय. तो येण्याचा मार्ग आहे, आता दोन्ही मार्ग चालू झाले आहेत आणि पहिल्यांदा प्रवास करतोय. बापरे, यो हो, बाई भारी वाटतंय. लाईटी नाही आहेत, पण अंधार आहे, पूर्ण अंधार आहे भाई, अंधार आहे पूर्ण. लाईटी नाही आहेत का चालू? माझी लाईट कमी पडते. ओहो हो, आहा, कसलं भारी वाटतंय राव. पहिल्यांदा कशेडी टनलमधून प्रवास करतोय आणि टनलमध्ये लाईटी नाही आहेत. फॉग लाईट, माझे हेडलाईट कमी पडते प्रवास करताना, काय सांगू राव. टोटल 2 किलोमीटरचा टनल आहे हा, आणि फक्त 2 ते 3 मिनटं लागतील फक्त पास व्हायला. जर तुम्ही घाटातून प्रवास कराल ना तर तुम्हाला 40 मिनटं लागतील, पण जर तुम्ही टनलमधून प्रवास कराल ना तुम्हाला फक्त 2 मिनटं लागतील किंवा 3 मिनटं लागतील प्रवास करायला, क्रॉस करायला. आणि आपण बघा 2 ते 3 मिनटात आपण क्रॉस पण केला टनल.
अजून काम चालू आहे. बाहेरचा रस्ता बनायचा आहे, तो लेन बनायचा आहे, हा लेन बनला आहे, पण उपयोग झाला टनलचा. नाहीतर 40 मिनटं वरून प्रवास करावा लागतो घाटातून, आणि घाट तुम्हाला माहिती आहे खूप डेंजर आहे. आणि खेडचे रस्ते, खेड सारे खड्डे 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 खड्डे. केव्हा रस्ता होणार आहे? मागे पण आलो होते तेव्हा पण हा रस्ता बनला नव्हता, अजून असाच आहे. अच्छा, पुढे बनला आहे, इथपर्यंत बनला आहे, तिथपर्यंत नाही बनला आहे. आणि येऊन आता कोकणातला होऊन जावं लागलं 11:21 मिनिटांनी. सो इथून आता फक्त चिपळूण 35 किलोमीटर. चला, प्रवास एन्जॉय करा. व्हिडिओ आवडते ते व्हिडिओला आताच लाईक मारा. भोसले घाटचा एक पॅच होता जो की जागेवर टर्न होता. तुम्हाला ना मिररमध्ये बघा, मिररमध्ये मला वाटलं भोसले घाट एकदम ठीक असेल, बट भोसले घाटनी मस्तपैकी समजून घ्या. आता मी परशुराम घाटात आहे आणि परशुराम घाटातलं काम चालू आहे. हे जे लेफ्ट साईडला जे दगड दिसत आहेत ते हटवत आहेत आणि कॉन्क्रीट करत आहेत. सो तुम्ही जर प्रवास कराल ना तर तुम्हाला हे पाहायला भेटेल. हे बघा काम चालू आहे, जेणेकरून प्रवास आपला सेफ होईल. अरे मला कुठे आणलाय शिमग्याच्या नावावर? अरे भाई, रस्ता ह्याचं गाव भेटत नाही. आताचं घर कुंभारवाडी, ब्राह्मणवाडी, तेलीवाडी. आम्ही ह्या रस्त्याने आलो खाली, आणि रस्ता एवढा वाईट आहे ना राजानू. सकाळी बोलतो लडाखची ट्रिप करूया, ही लडाखची ट्रिप. आता परत तू वर जायचं आहे, रस्ता चुकलोय बघा. शपथ, उचल उचल उचल. हे निघालं पाठ. अरे रे देवा, आज काय गेली गेली गाडी, गेली गेली गाडी. मी बोललो थांब 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 थांब, गेली गेली. माझा पाय निघत नाही. थांब 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 थांब, तुला बोललो गणपती बाप्पा मोरया. हे थांब थांब आहे डोक्षरी. मी तुला आधीच बोललो गाडी जाणार होती पुढे. आई शपथ बाबा, कुठे आणलंय प्रणय? हे कुठच्या गावात आणलंय मला? गाडीचे 2 पार्ट झालेत. नको, चटका लागेल पायाला. 1 चे 2 होतील. मजा येते ना आम्हाला आता. हा, प्रचंड. हा रस्ता बघा मित्रांनो, गाडी इथे स्लिप होते. ऍक्च्युअली सीन कसं आहे, तू कुठच्या शिमगा दाखवतोय मला? आपण साधना तो राईड होता त्या फालतू माझ्या स्टेट घेऊन चुकला. आता असं परत आहे. आता चढू कसा भाई? इथं उतरायला होत नव्हतं. चल, रिझर्व वरती माझी गाडी ऑलरेडी लागली रिझर्ववर, आणि आम्ही ऑलरेडी 20 किलोमीटर आत आलोय, आणि रस्ता चुकलोय. रस्ता भेटत नाहीये, मॅप नाहीये, नेटवर्क नाही, काही नाहीये इथे. आम्ही अक्षरशः इथे अडकलो आहे ह्याच्या गावी येऊन. अजून गाव पण नाही आलाय. आणि रोड बघा तुम्ही, रोड बघा फक्त, रोडची कंडिशन बघा. आम्ही इथे अडकलो आहे कुठे? कुंभारवाडी, ब्राह्मणवाडी, तेलीवाडीच्या मध्ये. परत रिटर्न जायचं, एवढं पर आलो आपण. आपली मेघवाडी बरी होती, तू कुठे आणला इथे? मोर्या, एक तर हा पाय जात नाहीये. आई शपथ मित्रांनो, आई ग, सांभाळून चालू रे देवा. ए कुठे आणले रे? आई शपथ. काय रस्ते आहेत देवा, हे गावातले रस्ते आणि गावातले कामं. मला खूप भीती वाटते इथून गाडी काढायला. भाई काय होतंय? घर भेटतंय की नाही तुला तुझं? की विसरला तू गाव तुझं? काय माणूस आहे, ह्याला आपल्या हाताचं घर माहित नाही.
जंगलात घेऊन जाणार आहे आपल्याला झोपायला. आई शपथ प्रॉपर ऑफ रोडिंग होते आज. काय रस्ते आहे तिकडचे यार. आईला जागेवर टन. आलो कुठेतरी आलो. साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. कुठेतरी आलो. आई शपथ. आलं घर आलं. मित्रांनो फायनली आलो आत्याच्या घरी आणि गाडीनं आतमध्ये पार्क केली कारण बाहेर ना ऊन आहे आणि माझ्या बॅगेत पण लॅपटॉप आहे. सो म्हटलं की आतमध्ये पार्क करूया. थोडं जरा वाट चांगली नव्हती बट एनिवेज. आणि असं काही आत्याचं घर प्रणयच्या आणि जरा असं निवांत बरं वाटलं ना. डोक्यावर थंड पाणी ओतून ना. 300 किलोमीटर प्रवास केला. अजून 20-40 किलोमीटर याचे आतले वेगळे अजून 30-40 किलोमीटर बाहेर प्रवास करायचा आहे. काका हे प्रणयचे कोण काका ना. आत्याचं असं काही घर आणि आत्या जेवण वाढते आता. तुझ्यामुळे बाबा 20-25 किलोमीटर असं वाढले. तुला कसं वाटतंय. भूक लागली ना. जेवून घेऊ आधी नंतर मग निघूया गुहागरला. अजून गुहागरला पण निघायचं आहे. आणि पाठीमागे बघा असं काही आणि चूल जी आपण चुलीवर जेवण वगैरे बघतो ना. ही समोर कुठची बाग आहे काय की आंब्याची बाग आहे का समोर. तुमची बाग आहे ही. दुसऱ्यांची आहे ही. अच्छा धरले आहेत ना आंबे. हेच ते बघा आंबे दिसतात. कुठचे कलमी आंबे आहेत की कलमी आहेत ना. सुप्रभात मंडळीनो. तुमच्या माझ्या कोकणातून तर काल रात्री ना धावपळ खूप झाली. तुम्हाला माहिती आहे गावी आल्यावर धावपळ खूप होते. त्याआधी आम्ही उतरलो चिपळूणला उतरल्यावर ना आत्याकडे उतरलो. तिथून मग आलो गुहागरला. शूट करायला भेटलं नाही कारण की ना धावपळ खूप झाली. कसा आलो रात्री 8 वाजता. त्यानंतर ना जेवलो आणि मग झोपलो निवांत. कारण गावी जी झोप लागली ना पटकन झोप लागली. आणि सकाळी ना 9 वाजता उठलो. फ्रेश झालो नाश्ता वगैरे करून तुमच्यासमोर. तर पहिल्यांदा ना शिमग्यासाठी गावी आलो आहे. तर आज आहे ना शिमगा आहे. तर हा ब्लॉग ना मी इथे एंड करतो. तुम्हाला जर ना माहिती आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा मला व्हिडिओ कशी वाटली. कारण मी पाहतो आहे ना खूप जण व्हिडिओ बघतायत पण सबस्क्राईब नाही करत आहेत. तर नक्की आवर्जून सबस्क्राईब करा. तर तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये ना तुम्हाला शिमगा पाहायला भेटेल कोकणातला. तर पहिल्यांदा ना मी कोकणात आलो शिमगा पाहण्यासाठी. तर तो ब्लॉग तुम्हाला पुढचा ब्लॉग आपला शिमग्याचा असेल. तर चला आपण भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर. आमचे दाराशी हाय शिमगा आमचे